नमस्कार मंडळी, यूट्यूब फॅमिली, हॉटेल प्रिन्स मटन खानावर #फुरका। तर हे आपलं पहा हॉटेलचं पुढचं वातावरण तुम्हाला दाखवते। आणि हा रोड आहे, आवाज येत नसेल, ह्या गाड्यामुळे आवाज येत नाही। असा मस्तपैकी डोंगर आहे आपल्या हॉटेलच्या समोरच, असा रोड आहे। आणि आपली लाइटिंग केलेली तुम्हाला त्या दिवशी दाखवते मी पण, हो का, त्या दिवशी नाही का चाललं होतं लाइटिंग करायची, तर अशी लाइटिंग झालेली आहे मस्तपैकी। आणि ही मिसळ पावचा बोर्ड आहे, ते पण चालू आहे आपल्याकडे। मिसळ पण आहे आणि वडापाव आहे, कांदा भजी भेटतात, सकाळचा नाश्त्याला पण आहे। असा हा बोर्ड लावला होता आपल्या त्या दिवशी, मी दाखवलेलं तुम्हाला। असं बाहेरनं हॉटेल छान दिसतं, बाजा पण आहेत मस्तपैकी, असं छान मांडी घालून मस्तपैकी मटण खायला पण करायला मांडी घालून पण बसता येतात बाजावर। अशा बाहेर खुर्च्या टेबल लावल्यात। कसं वाटते, भारी वाटते का नाही प्रिन्स हॉटेल? जे कोण माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी येऊन जावं एकदा, असं वाटतं मला की छान वाटतं आणि मस्तपैकी छान असं आहे। आणि उद्या आहे वार शुक्रवार, तर उद्या आपल्याला बकरं कट करायचं आहे, लवकरच यावं लागेल। आणि आज ते गेल्यात घोटीला, गावाकडे काहीतरी काम होतं म्हणले जा म्हणून। आज मला लवकर संध्याकाळी 8-8:30 वाजता जावं लागेल। आता गिराईक जरा शांत झालं म्हणून टेबलवर बसले। आज दिवसभर व्हिडिओ काढायला काही मला वेळ नाही भेटला, गिराईक पण होतं आणि ते नसल्यामुळं टाईमपास होतो। मग व्हिडिओ काढायचा म्हटलं की जरा थोडा उशीर लागतो, आपल्याला सर्व्हिस पण फास्ट द्यायची असते। ते असलं की कसं ते देतात करतात म्हणून त्यांची मी व्हिडिओ काढते दादू असल्यावर। आज कोणच नव्हतं, मीच होते, पण अजून आपल्या गल्ल्यावर पण बसावं लागलं होतं तिथं। कॅश घ्यायला, पैसे घ्यायला कोण नव्हतं। आणि एक बाईने सुट्टी घेतली होती, एकच बाई होती, मग तिला ती रात्रभरची भांडी दिवसभर ती भांड्यावरच असते, तिला वेळच भेटत नाही मुरीतून बाहेरला। एवढी भांडी पडतात आपली, भाकरी आधीमध्ये करून देते मला तेवढी चुलीवर, त्या चूल पेटवून। आणि मग बाहेर आलेल्या बाकीच्या चपात्या भाज्या थोडीफार आपण पण मदत करावी लागते। आपण नाही पटकन केली तर सर्व्हिस जात नाही लवकर, त्यामुळे थोडंसं हळूहळू सवय लागूच। तर आत्ता शिकतर कुठं कानाकोपर्यंत थोडंसं कळायला लागलंय की हॉटेल प्रिन्स मटन खानावळ आहे म्हणून। लोक बरेच येऊ जातात भेट करून, जवळचे आसपासचे इथले तिथले त्यांचे वगैरे मित्र वगैरे। आता आकाड स्पेशल आहे ना पार्ट्या द्यायला, परवा दिवशी पण आकाड पार्टीच होती, आपलं पण बकरं होतं, त्यांचं पण एक बकरं होतं। 12-2 वाजल्या त्या दिवशी तर घरी जायला, घरी पण वेळ लेकरांना देता येई नाही मला यांच्यामुळं। आणि मी इथं का थांबते, कारण का तर तुम्ही म्हणसाल की ताई कामगार वगैरे आहे, तर आपल्याला घरगुती पद्धतीने द्यायचं आहे ना, काळ्या मसाल्यातलं बनवून। आचारी लोकांना एवढं काय माहीत नाही, एकदा सवय लागली रस्स्याची माहीत झाली तर होईल। तर आपण घरगुती पद्धतीने भाजीत रस्सा बनवतो ना आपण, तर मी रस्स्यात काय टाकते, काळा मसाला टाकते, कांदा, तीळ, फुटाणे, हे असलं सगळं बाजरी ते भाजून दळून आणते, त्याचं पीठ ते टाकून हे करतो, तर रस्सा एकच नंबर लागते। जे कोण असेल जवळपास माझे व्हिडिओ खरंच आवर्जून पाहत असेल त्यांनी येऊन जावं आणि रस्साची टेस्ट पाहावी असं वाटतं मला। पण यावं तुम्ही, असं निवांत आत्ता वेळ भेटला मला, म्हटलं चला उद्या व्हिडिओ काढून आपला आजच सोडावं की उद्या शुक्रवार आहे म्हणून। आणि मग ते अजून आले नाहीत, घोटीला गेलेले, 10 वाजता येतील म्हणले, मला म्हणले 8:30-9 वाजता 6लाच जा म्हटले होते, पण मी थांबले जरा, म्हटलं असावं आपल्या सासरे पण येते बघा, मोबाईल घेऊन बसले ते पण आहे। पण जर गाड्या आल्या 2-4 वगैरे कोण आलं आपल्याला हे, तर मग घरी जायचं नको वाटतं तसं, आणि ते असल्यावर तर काही नाही वाटणार की नाही बाबा आहेत म्हणून। मग आज थांबले, ते 10 वाजता येतील, मी 8ला जाईल। आणि आपल्याला उद्याची तरकारी पण गोळा करायची, जे काय उघडा आता कोणते दुकानं उघडे आहेत ते मटेरियल घ्यायचा आणि तरकारी घेऊन जायची घरी, आणि राहिलेला मटेरियल उद्या सकाळी हे करायचं। कारण उद्या बकरं आहे म्हटल्यावर लवकर यावं लागतं, एकजण पुढं ती बकरं किती किलो भरतं किती नाही ते पाहावं लागतं, आपण लक्ष द्यावं लागतं। म्हणजे सकाळ आलं आपल्या देखत कट करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित, आणि मग लगेच शिजायला टाकायचं। पोरं चुली वगैरे पेटवून चुलीवरच आपलं मस्तपैकी घरगुती चुली बनवतो तसं मस्त बनवतात। आणि ते मटण पण खूप छान लागतं म्हणतात म्हणा, की सगळं मिक्स असतं ना ते बकऱ्याचं मटण, मला पण नाही सांगतं, पण हे म्हणतात की अख्खं बकरं कट केलं की त्याचा रस्सा पण छान होतो म्हणतात म्हणा, त्यात सगळंच जातं ना म्हणतात। आणि जे आपण गावातून विकत आणतो ते म्हणतात आपल्याला वेगवेगळं असतं, ओजडी कुठं मुंडी ती पाय वेगळं असतात ना म्हणतात, त्यामुळे ते मटणाचा रस्स्याला चव नाही येत, त्यात एकत्र सगळं केलं की चव येते म्हणतात, काय असं म्हणणं आहे त्यांचं। तर खूप रस्सा छान लागतो आणि खूप छान सगळे येऊन भेटून बरेच जण गेलेले आहेत, जे काय राहिले त्यांनी पण उद्याच्याला शुक्रवारी आकाड पार्टी करायला आपल्या प्रिन्स हॉटेलला या। असं बघा, हे बाहेरचं वातावरण किती मस्त आहे, छान असं लाइटिंग वगैरे पण लावले आहेत। खूप खर्च करायला लागलेत ते, अजून भट्टी राहिली करायची आपली, भट्टीचं गौंडीच भेटा नाही त्यांना। आज येतो म्हटला तर आज ते नव्हते,
गौंडी मला माझं काय काम तर थोडंफार राहिलं ते करून मी येतो त्याच्यात. तर पहिले आपली भट्टी पाहिजे, रोटी पण मागतात लोक आणि भाकरी पण चुलीवरच्या असतात, सगळंच लागतं, सगळंच ठेवलेलं आहे. तर भट्ट्या पण आणलेल्या तुम्हाला त्या दिवशी दाखवल्या, भट्ट्या पण भट्टीनं झालेल्या नाही, पण अजून आपल्याला चांगल्या मस्तपैकी चुली करायच्या आहेत. कोबा करायचा आहे, कोबा नाही केलेला आपल्याला चुलीपाशी. सगळं व्यवस्थित हळूहळू होईल. आता तर कुठे आपल्या हॉटेलला 15 दिवस नाही झालेला आहेत, तर एवढं सगळं हे केलेलं आहे. लाईटिंग पूर्ण केले, लाईटिंग केली थोडीफार. ही अजून लाहेरले काय हळूहळू हॉटेल आपलं एक नंबर दिसते का नाही, बाहेरून दाखवते मी तुम्हाला हॉटेल. आपण बघा, हा हे रोड आहे पुणे सोलापूर हायवे रोडनी, हा इकडचा आणि तो पलीकडचा जाणारे रोड आहे. तर हे आपलं बघा हॉटेल कसं भारी वाटते का नाही, छान मस्तपैकी असा बोर्ड आहे. लाईटीमुळे ते जरा हे होते, गिराईक आलेलं दिसते नाही का, असं छान मस्त आहे का. शांत शांत असलं कसं वाटतं. आता थोड्या वेळानेच बघा कशी गर्दी होईल लगेच. आता कुठं 6:30ला जरा शांत झालेला आहे, तरी चहाला हळूहळू एक 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 येतातच, बसलेत तिथं चहा प्यायला. कोण कोण काय चालू आहे त्यांचं मस्तपैकी, भारी वाटते का नाही, छान. आणि बाजा पण आहेत मस्तपैकी अशा बनवून घेतल्यात बाजा पण. हे असं मस्तपैकी मांडी घालायची आणि जेवण करायला छान. त्याला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा. आणि उद्या वार आहे लक्षात ठेवा, शुक्रवार. चला बाय सर्वांना.